नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 4 आणि या अध्यायामध्ये त्या त्रिपुच्छ मुनींच्या पोटी जे 3 दानव पुत्र झाले होते त्यांनी घोर तपश्चर्या करून हे असुर त्रिभुवनामध्ये अजिंक्य झाले आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जय आजी गजवदना बुद्धिमंता सिद्धिरमणा भवभयहरणा दीन उद्धारणा श्री मोरया तुझ नमो. मयूरवाहना मोरेश्वरा विघ्नांतका विघ्नहरा पूर्णब्रह्मा लंबोदरा जगत्पालका सर्वेशा. शिव विष्णू सूर्यशक्ती तूची अवघा मंगलमूर्ती चराचराची आद्यमूर्ती जीवात्मा तू अखिलांचा. माता पिता गुरुदेव तुची असशी अखिल सर्व. जयाच्या मनी जैसा भाव तैसा भेटे तयासी. वदनी तुझे नाम घेता देशी तयासी स्वस्वरूपता. हे तव बिरुद जाणून चित्ता नामस्मरणी लुब्धला. धुंडीदास विनटला चरणी हृदयस्थ स्थापिता चिंतामणी. तेने जिव्हाग्री वसोनी स्वगुण महिमा वदवीत. मागील अध्यायी पाकशासन दैत्य वदमनी कल्पून गुप्तरूपे पातला जाण क्रोधायमान होनी. आनंदे मुनी आश्रमी रिगता निद्रिस्त लक्षोनी मुनिकांता. संतोष वदलासे स्वचित्ता कार्य साधले म्हणोनी. गर्भाचे तेज देखता नैनी अंतरिगत कला वज्रपाणी. नारद वचनासी आठवोनी क्रोधायमान झाला. मंचकी निद्रिस्त लक्षोनी सती अमरेंद्रे विचार करून चित्ती. वज्र घेऊनी त्वरितगती उदरी सतीच्या प्रवेशला. दानो गर्भात लक्षोनी सक्रोधे वज्र तयासी हानी. त्रय तुकडे तय क्षणी गर्भात केले तत्काळ. गर्भी जो लफला फीत गोळा तो पुन्हा सर्व एक वटला. रक्तमास तै वेळा राहिले उदरी तैसेची. ऐसा दानवाचा करोनी अंत बाहेर येता अमरनाथ. त्रय तुकडाचे त्रय दैत्य उत्पन्न झाले तात्काळ. ऐसे चरित्र सांगता सूत शौनक मुनी प्रश्न करीत. दानव वदिता गर्भात सजीव केवी जाहले. पूर्ण न भरता 3 मास आकार नसता गर्भास. कमळात असता रक्तमास गोलाकार रूपहीन. तरी कैसे उद्भवले हे दानवतीन कोणी संजीवन केले या लागून. ते श्रवणी आता ऐकून संशय चिंती दाटला. आता या अध्यायामध्ये सुरुवातीला गजाननाचं स्तवन केलेलं आहे आणि बाबा सांगितलं की तुझं साधं नाव जरी घेतलं तरी तू त्या भक्ताला आपल्यासारखं करतोस आणि म्हणून माझ्या जिव्हेवरती तू स्वतः बसलेला आहेस आणि तुझे जे गुण आहे वर्णन ते तू आता करत आहेस. मग आता मागच्या अध्यायाच्या अनुसंधानाने मागच्या अध्यायात आपण बघितलं की इंद्र क्रोधाने खवळला जेव्हा नारदाने सांगितलं की ही जी चंद्रावळी आहे तिच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि तो मोठा दैत्याचा गर्भ आहे की जो पुढे सगळ्यांना तुम्हाला नष्ट करेल. मग इंद्र तिकडे गेला त्या आश्रमामध्ये. त्यानं बघितलं तर मुनी तिकडे आंघोळ करतायत नदीवरती स्नानाला गेलेत. मग म्हणे चला चांगलंच आपल्याला आहे. मग आला त्यांच्या कुटीमध्ये आला. बघितलं तर ती झोपलेली होती. मग ती ऋषीपत्नी मंचकावर निद्रिस्त झाली होती. बघतो तर केवढं मोठं तेज आहे तिचं. मग ह्याला क्रोध आला. पाकशासन म्हणजे कोण? आपला इंद्र. त्याला क्रोध आला आणि तो तिच्या गर्भामध्ये शिरला वज्र घेऊन हातामध्ये आणि त्या गर्भाचे 3 तुकडे केले त्यानं. तो लपलपीत गोळा असा गुळगुळीत ज्याला आकार उकार नाही तो पुन्हा एकत्र झाला गर्भामध्ये आहे तसा. आणि हा इंद्र तिथनं बाहेर पडला वास्तविक त्या गर्भांचे 3 तुकडे करून. आणि मग काय झालं तर ते तत्काळ 3 दैत्य तिथं उत्पन्न झाले. मग हे शौनक ऋषी विचारतात की पूर्ण हे पण भरलेले नाही आहे 3 महिने पण पुरे झाले नाही आहे. आकार उकार नाही त्या गर्भाला काही नुसता रक्तमासाचा गोळा आहे. आणि असं असताना हे दानव उत्पन्न झाले कसे? यांना पुन्हा कुणी जिवंत केलं? हे संजीवन झाले कसे? तर हे कथानक संपूर्ण ऋषीवर आम्हाला सांगावं. यास्तव पूर्वी होते हे कवण किमर्थ झाले मुनिनंदन. हे कथानक संपूर्ण सविस्तर सांगा आता.
मुनीचे सुशब्द ऐकोनी सुत आल्हादून मनी म्हणे तुम्ही वक्ते बहुज्ञानी पूर्वदत्ते मिळालात दानवासी हरी भिडता समरी दैत्यासी रणी येता हारी ते जाणून या सत्वरी दानव गुरु प्रगटला महिमा अत्याद्भुत कवीचा पाठ राखा दानवाचा गर्व हरवीत देवांचा संजीवनी मंत्रे करोन्या जप करतात एक क्षणी दानव उठविले समरणांगणी हे देखोन हरी आधी सुधा पाणी भय पावले ते काळी बहुत कष्टे म्या समरणांगणी दानव खंडे पाडली धरणी ती सजीव केली कवी गुरुनी संजीवनी योगे करोनी त्यात क्रोध अहंकार दानवासी सहाय्य करती फार या योगे सर्व सूर समरिहार पावती शुक्र हृदयी वसोन करती देवांचा अपमान पराक्रमी हे अति दारुण जय देती दानवाते हे सुरगुरुने लक्षिता नयनी सक्रोध झाला अंतःकरणी सन्मुख त्रयासी लक्षोनी वदता झाला ते काळी महापापी तुम्ही थोर मध्ये माजला भाऊ फार दानव हृदयी वसोन साचार अपमान करता सुरांचा तिघे तुम्ही महादुर्जन सदा नव यौवनात पावाल जनन हस्तपाद शक्तिहीन लुळे व्हाल दुर्जन हो दुःख भोगाल अति दारुण भक्षावयाशी न मिळे अन्न एक स्थानी बैसून वास कराल निरंतर शाप उत्तर हे ऐकता कानी तिघांनी नमोनी गुरुचरणी दीनवज्ञे करोनी नम्रत्वे वदती ते काळी जय जय आजी गुरुवर्या शरण आलो तुझी पाया तुझ वाचून आता रक्षावया कोणी नसे आम्हा ते महाराजा सत्य पाही अन्याय आमचा नसे काही वासा आमचा सर्वा ठाई समान सर्वासी सारखा योगी त्यागिता आम्हासी आम्ही न कदा सोडू सत्यासी ठाव नसे आमच्या वासासी तो प्राणही न समजावा तरी गुरुवर्या तुझी पाही आमचा वास तुमच्या देही कर्मे घडती सर्व आमच्याच आश्री आमचाच आम्ही कहा केला नाश तुमचा अन्याय यात नसे खास भोगिले पाहिजे प्रारब्ध योगास कर्मयोग न हा सोडी कर्मयोग न हा सोडी तरी शरण तुझला गुरुवर्या उश्याप देईन मी तो पाया सुशब्द कानी ऐकोन्या गुरु द्रवलासे मानसी जाणून या पुढील भविष्यासी उश्याप देतसे त्रयासी मुक्तता तुमची होण्यासी काही काळ लागेल तुम्ही एक पिंडी त्रय जाण उत्तम कुळी पावाल जनन तेव्हा परब्रह्म स्वय अवतरून मुक्त करेल तुम्हासी यास्तव हे एक पिंडी त्रय पूर्ण त्रय तुकड्याचे झाले निर्माण न भरता मास पूर्ण प्रगटले त्रय गर्भात ऐसी दानवाची मूळ उत्पत्ती सुते कथिली सी मुनिप्रती म्हणे त्रय हे महादुर्मती मनी कुळी जन्मले चंद्रावळीच्या उदरातुनी बाहेर येता वज्रपाणी शब्दवदती गर्भातुनी दानवत्रय ते काळी माता निद्रिस्त मंचकावरी गुप्तरूपे तू शिरोडी उदरी वज्रहानोनी क्रोध भरी गर्भछेदला सी पापिया त्रय तुकड्याचे आम्ही दानवतीन दैवे झालो पहा निर्माण समरी आता घेऊ प्राण निसंशय देवेंद्रा पुन्हा गर्भाचे करता छेदन मागुती आम्ही होऊ निर्माण समरी सुराधिका जिंकून बंदी घालू सकळासी गर्भातुनी शब्द ऐसा होता सावध नसे मुनिकांता देवेंद्र हे शब्द ऐकता भय पावला स्वचित्ती घाबरला तेव्हा बहुवासव म्हणे केवी झाले हे सजीव घटना ही पूर्ण अपूर्व मोह पावला ते काळी म्हणे आता हे झाले अघटित आपणासी दुःख होईल प्राप्त चकित होऊन चित्तात स्वस्थानी ते काळी गेला इकडे गंगा जीवनी मुनी नित्यकर्म सारोनी गंगोदुक करी घेऊनी निजाश्रमी पातला आश्रमी येऊनी रिगता अवलोकिता स्वकांता झाला मनी विचार करता दानवत्रय होतील देवेंद्राचे हे समजला कृत्य एकाचे झाले त्रय दैत्य परिण बोले कदाही मात कांते काळी ते लागी गर्भ वाढे दिवसेंदिवस पूर्ण भरता नवमास प्रसूत झाली से राजस त्रयपुत्रासी ते वेळा दानव त्रयास देखता नैनी चकित झाली अंतःकरणी पतीचे वाक्य आठवणी मनी विस्मय चित्ती पावली दैवगती ही विपरीत बुद्धी होतसे ही तद्वत यास्तव झाले ऐसे सुत कर्मयोगे करोनी नाना तरंग मनी उद्भवता परी मायेने मोहिले तिच्या चित्ता तेव्हा अंकी घेऊन त्रय सुता आनंद पावली मानसी शिष्य कथिती जाऊनी मुनीस त्रयपुत्र झाले आपणास
ऐसे ऐकता करणी सुवार्तेच आल्हाद झाला मानसी. आश्रमासी त्वरे येऊनी स्वसुतासी विलोकिती नयनी. आदौ मधुबिंदू मुखी घालूनी पुत्रमुखासी लक्षिले. मग मुनींनी विचारलं ना शौनकांनी सुतांना की हे तिघं जिवंत कसे झाले ते आम्हाला सांगा. मग त्याने सांगितलं की एकदा देवदानवांचं भरपूर युद्ध चालू होतं आणि हरीनं कसं कसं म्हणजे दरवेळी हरीचंच काम आहे बिचाऱ्या विष्णूचं सगळ्या दानवांचा नाश करायचा. तसे त्यानं सगळ्यांचा नाश केला तर तेवढ्यात देवगुरू आले शुक्राचार्य, संजीवनी मंत्र दिला आणि सगळे जिवंत केले. मग ते विष्णू कष्टी झाला म्हणे मी एवढे लढाई केली, एवढे कष्ट केले, सगळे देव पण हे झाले आणि हे दानव म्हणे याने उठविले. आता काय करायचं, दरवेळी असं कुठपर्यंत चालायचं. मग ते शुक्राचार्याच्या हृदयात बसलेत क्रोध आणि अहंकार रूपाने आणि ते सगळ्या देवांचा अपमान करतात आहेत. मग ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली, बृहस्पतीच्या. बृहस्पती हा देवांचा गुरु, शुक्र हा दानवांचा राक्षसांचा गुरु. त्याला क्रोध आला अंतकरणात आणि तो बोलला त्या राक्षसांना की तुम्ही थोर पापी आहात सगळे, तुम्हाला पर मद गर्व झालाय आणि दानवाच्या हृदयात बसून क्रोध आणि अहंकार आहे, दानवाच्या हृदयात बसून तुम्ही देवांचा अपमान करताय. मग हे कसे षड रिपू आहेत, त्यातले हे 3 रिपू आहेत. तर तुम्ही तिघेजण मोठे दुर्जन असे व्हाल आणि नवयौवनात तुम्ही जन्माला याल. राक्षस कसे जन्माला येतात तेच मोठे होतात लगेच, पण तुमच्या हातापायात शक्ती राहणार नाही, लुळे व्हाल, अति दुःख भोगाल, तुम्हाला खायला काय मिळणार नाही, तुम्हाला एकाच जागी बसायला लागेल, असा काय काय शाप त्यांना दिला. मग त्या क्रोध मोहरूपी जे आहेत दानव त्यांनी गुरुचे पाय धरले आणि म्हणले आम्ही तर सगळीकडं आहे, सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे काय सांगितलं बघा, क्रोध, अहंकार आणि मोह आहे, तर हे 3 आहेत. तर म्हणे आम्ही तर सगळ्यांच्या आणि जे कोण खोटं बोलतात आम्ही त्याला कधी सोडत नाही, आम्ही सत्याला सोडत नाही, पण जेव्हा सत्य वागतात त्यांच्याकडे आम्ही राहतो. आमचा तर अन्याय काय नाही, आम्ही सगळीकडे सारखे भरलो आहे. गुरुवर्या तुझ्यामध्ये पण आम्ही आहे म्हणून तुला आता क्रोध आला ना. तर आम्ही तुम्ही सगळे आमच्याच आश्रयाला राहता असा विचार केला तर, आणि आमचाच आम्ही हा नाश केला आहे, तर तुमचा अन्याय काय नाही. म्हणे आम्हाला उशाप द्या तुम्ही. मग आता आमचं प्रारब्ध आम्हाला भोगलंच पाहिजे. मग देवगुरूंनी त्यांना उशाप दिला की तुम्ही एका पिंडामध्ये जन्माला याल, उत्तम कुळामध्ये एकत्र, आणि तुमचं तरी पण या एक पिंडामध्ये तुकडे होतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिघंजणं पूर्णपणे राक्षस म्हणून असे तुमची निर्मिती होईल. मग आता याने काय केलं, देवेंद्राने ही दानवांची मूळ उत्पत्ती सांगितलेली आहे आता जे आहे ती. मग देवेंद्र बाहेर आला तिच्या गर्भातून आणि तो रातून शब्द आला की तू आम्हाला मारलंच म्हणे, पण आम्ही पुन्हा सगळे जिवंत आहोत आणि एकाचे आम्ही आता उलट 3 झालो आहोत. मग त्या इंद्राला घाबरला इंद्र, आता हे काय म्हणे, असलं कधी बघितलं नाही, हे जिवंत कसे झाले. तर त्यांना ते हेच होता, आशीर्वाद होता की एकाचे तुम्ही 3 व्हाल आणि जिवंत राहाल, किंवा संजीवनी शुक्राचार्याने त्यांना दिली होती. मग आपल्या आश्रमाला देवेंद्र पुन्हा आपल्या इंद्रनगरीमध्ये निघून गेला. मग इकडंही अजून मुनीची कांता म्हणजे ती जिच्या पोटात ही 3 दानव आहेत ती अजून निद्रेमध्येच होती. आणि मग हे आले दानव जन्माला. मग तिनं पाहिलं, मग तिला आपल्या पतीचे शब्द आठवले की ती सांजेच्या वेळेला भोग मागतीस, तुझ्या पोटाला 3 दानव येणार. आता हे मुनी कोण आहे, त्रिपुच्छ मर्कट मुनी, त्यांचं आपण ही कहाणी ऐकतोय. मग तिनं आपलं मांडीवर घेतलं मायेनं, तिने पोरांना काय असू दे आपली पोर आहेत. मग मुनीला जाऊन सांगितलं की तुम्हाला 3 मुलं झाली बाबा. मग ते मुनी पण नदीवर गेले होते स्नानाला, ते आले, मुलांचं दर्शन घेतलं, त्यांच्या तोंडामध्ये मधुबिंदू घातले. तर बघा आपल्या काय कृती. आता कसं आहे की म्हणजे हॉस्पिटलला सांगतात आणि आम्ही पण सांगायचो लोकांना, टाळू भरायची नाही, तोंडात काय मध घालायचं नाही, पण प्रत्यक्षात काय असतं माहिती आहे का, आईला 3 दिवस तरी दूध येत नाही. आणि मग तेव्हा ते मध चाटवणे म्हणजे काय आहे, बाळाला हायपोग्लासिमिया, आमच्याकडे बऱ्याच वेळा मुलांना हायपोग्लासिमिया होतो, लहान मुलांना, म्हणजे शरीरातली साखर कमी होते, ती पण एकदम जीवाला हे असते, घातक असते. म्हणून हे आपल्याकडं संस्कार आहे, मधुबिंदू म्हणजे मध चाटवायचा मुलाला, म्हणजे त्याच्या शरीरामध्ये तेवढं राहतं व्यवस्थित. मग आपल्या मुलांना बघितलं त्याच्या तोंडामध्ये मधाचे थेंब घातले. जातक कर्मादी संस्कार करोनी उत्साह करत थोर, पालखी घालता कुमर, नाव ठेवले अनुक्रमे. जो मागून निपजे सूत, तो श्रेष्ठ असे हे शास्त्र मत. यास्तव अनुक्रमे नावे ठेवित, धुमासूर हे वडिलांचे.
दुजियाचे नाव धूम्रवर्ण, तिसरा धूम्रकेतू हा प्रथम जाण, ठेवून ऐसे नामाभिधान, तोषविले सर्वासी. दिवोदास ही वार्ता आहे कोणी, मुनी आश्रमी प्रगटला जणी, बालकत्रयासी लक्षोनी, उद्विग्न झाला ते काळी. रायाचे जाणोनी व्यग्र चित्त, तयासी मुनीने कथिले सर्व वृत्त, न चुके कदा पूर्वलिखित, नाना यत्न करिताही. त्रय होतील हे अंतिविख्यात, सुरासुरा करतील बलहत, त्रयभुवनाचे राज्य समस्त, करतील हे दान निश्चय. भविष्य मुनीचे ऐकता कानी, सुखासी राव पावला मनी, मुनीस तेव्हा प्रार्थोनी, काशिकापुरी पै गेला. अत्यानंदे मुनिकांता, खेळवीत सदा त्रयसुता, विस्मय भय वाटे चित्ता, त्रयसुतासी लक्षोनी. दिवसेंदिवस होता थोर, अष्टवर्षे भरता साचार, मौजी बंधनादिक संस्कार, आरंभिता झाला मुनिवर्य. रायासी धाडोनी लिखित, मुनी पाचारले समस्त, राव पातला त्वरित, मुनी आश्रमी ते काळी. 4 दिवसपर्यंत सोहळा केला अद्भुत, राय धन वेचून अपरिमित, सुखी केले सकळासी. सोहळा करून या परिपूर्ण, राव जातसे मुनीस प्रार्थून, तेव्हा त्रयपुत्रा लागून, विद्या शिकवित मुनिवर्य. 4 वेद करोनी मुखोद्गत, साई शास्त्री केले पारंगत, दशग्रंथ करुणी समाप्त, 14 विद्या शिकविल्या. धनुर्विद्या करुणी परिपूर्ण, शास्त्रात विद्येत केले प्रवीण, तेव्हा त्रयांनी पितृचरण नमून, प्रार्थिते झाले आनंदे. जोडून याद्वयपणी, सप्रेमे स्तुती करोनी, वदते झाले तय क्षणी, रक्षी आम्हासी सर्वस्वे. माता पिता तू सद्गुरु एक, तुझा नसे थोर अधिक, सदा आम्हासी हितकारक, देवदेवाचा तूची आम्हा. मिठी घातली तो पायासी, रक्षी आता निज बालकासी, अभय देवोनी आम्हासी, वांछितार्थ पूर्वी हा. तो कृपेचा योगे करून, प्रसन्न व्हावा भगवान, अंकित असावे त्रिभुवन, यासी सद्विचार सांगा आम्हा. पुत्राची वाणी ऐकता करणी, मुनी संतुष्ट होऊनी मनी, हेतू त्रयाचा जाणोनी, करी पूर्ण ते काळी. गंगोदके घालुनी स्नान, पुण्यवृक्षातळी बैसवून, करता झाला मंत्र कथन, सबीज तेव्हा त्रयासी. शिवदीक्षा देऊन त्रयासी, उपदेशिले षडाक्षरासी, अर्पोनिया वर्द करासी, वदता झाला आनंदे. प्रसन्न होऊनी शूलपाणी, इच्छित देईल निश्चयानी, पितृवाक्य ते ऐकता काणी, आनंद पावले ते काळी. नमोन तेव्हा मातृचरण, आनंदे वदती तिघे जण, भगवत प्राप्ती लागून, आज्ञा मागती ते काळी. उभयतासी तेव्हा प्रार्थून, वेगे निघाले तिघे जण, हिमाचलासी येऊन, स्थिर झाले ते धवा. सुरम्य स्थळ लक्षोन्नयनी, गुहा निर्मिली ते स्थानी, भूबाधा न व्हावी म्हणूनी, उंच आसन निर्मिले, त्यावरी घालून दर्भासन, कृष्णांबर धूत वस्त्र घालून, ऐसे सिद्ध करोनी आसन, पर्णकुटिका निर्मिली. गंगोदके करुणी स्नान, नित्यकर्म सर्व सारून, आसना समीप येऊन, शुद्धोदके सिंचिले. चहो कुडी करोनी ज्वाळा, दिग्बंधन करून ते वेळा, आसनी ठेवूनी सव्य पाऊला, उभे राहिले एकपदी. करोनिया गुरुस्मरण, घातले तेव्हा ते आसन, करोनी मग आत्मबंधन, निश्चळ उभे राहिले. एकाग्र करुणी चित्त, ध्यानी रेखिला उमाकांत, शिवषडाक्षरी मंत्र, करती जप तयाचा. वर्जोनी हा अन्नपाणी, निमग्न झाले तपाचरणी, गेली 400 वर्षे निगोनी, परिध्यान विसर्जन न करीती. निमग्न झाले तपाचरणी, ज्वाळा तपाच्या धावती गगनी, तेव्हा देवेंद्र भाऊ भ्याला मनी, दुर्धर तपासी लक्षोनी. करोनिया मनी विचार, स्वकार्य साधा वया वज्रधर, सत्यलोकी अतिसत्वर, येऊनी उभा ठाकला. बघा आता ही 3 बाळं जन्माला आली, त्यांच्या तोंडामध्ये मध घातला, त्यांची नावं ठेवली पालकामध्ये घालून. आता बघा त्यांचं शास्त्र कसं आहे. आपण काय म्हणतो, आधी जन्माला आलं ते पहिलं आणि पाठीमागणं आलं ते लहान, समजा जुळं झालं तर. पण ह्यांचं शास्त्र बरोबर आहे प्रत्यक्षामध्ये, कारण आधी ज्याचं बीजारोपण होतं तो मागं राहतो, नंतर दुसऱ्याचं होतं. आता इथं तिळं जन्माला आलेलं आहे,
मग त्याने ठरवलं जो शेवटी येणार तो वडील आहे, मोठा आहे, दुसरा मधला आहे आणि पहिला येतो तो लहान आहे. असं यांचा निर्णय म्हणजे मला पटला. आपल्या डोक्यात पण या गोष्टी येत नाही, पण या बरोबर आहे. मग त्याचं नाव कसं ठेवलं? मोठ्याचं नाव ठेवलं धुमासूर, दुसऱ्याचं नाव ठेवलं धूम्रवर्ण आणि तिसऱ्याचं नाव ठेवलं धूमकेतू. आणि मग आता राजाला कळवलं दिवोदासाला. मग राजा आला सगळं घेऊन, साहित्य, आपलं नातवंड बघायला. पण ती तोंड बघून त्यांची मनी उद्विग्न झाला की काय हे दानव आले माझ्या पोरीच्या पोटी असं. मग ऋषींनी त्यांना सगळं सांगितलं की जे होतं ते चुकत नाही, हे विधिलिखित आहे, त्रय होणार, तिघं होणार, हे खरंच ठरलेलं आहे. तर हे पण प्रसिद्ध होतील आणि सुरासुरांना म्हणजे देव आणि आसूर सगळ्यांनाच हे जिंकतील आणि सगळ्यांवरती तिन्ही जे आहेत स्वर्ग मृत्यू पाताळ तिघांवरती राज्य करतील. मग ते भविष्य ऐकून राजा मला म्हणे आनंद झाला आणि आपल्या नगरीला काशिकापुरीला तो गेला. मग आता ही मुनिकांत आहे, त्यांना आनंदाने खेळवत असे दिवस चालले होते. पोरं हळूहळू मोठी होत होती. मग ती 8 वर्षाची झाली. मग त्यांचं मौजी बंधन केलं. म्हणजे राक्षसांची पण मुंज करत होती. राक्षसी ही वृत्ती आहे, शरीराने राक्षस नाही, तर राक्षसी वृत्ती आहे थोडक्यात. ब्राह्मणाचं होतं, देवांचं होतं, तसं राक्षसांचं देखील मुंज केलेली आहे. आणि मग त्याने तिघांनी पाय धरले आपल्या बापाचे की तूच आमचा देव, गुरु, आईबाप सगळं तूच आहेस. तू आम्हाला असं आशीर्वाद दे की जेणेकरून आम्ही सगळ्या त्रिभुवनाला जिंकू शकू किंवा आम्ही सगळं काय असेल ते विजयी बनू. मग मुनींनी जवळ घेतली आपली मुलं पायाला मिठी मारल्यावरती आणि म्हटले की बाबा मी काय देणार, पण एक शंकर आहे तो तुम्हाला देऊ शकतो. मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, जवळ घेतलं, मस्तकावरती मस्तकावर हात ठेवून बीजमंत्र दिला. ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र दिला. अशी शिवदीक्षा त्यांना दिलेली आहे तर मुनींना आपल्या मुलांना. मग तिघंही उठले. 8 वर्षाची पोरं हिमालयात तपश्चर्येला गेली. तिथं चांगलं एक स्थळ बघून तिघांनी एक गुहा निर्माण केली, एक बाजूला पर्णकुटी बांधली, गंगेत स्नान करून आले, रोजची कर्म सगळी केली. मग हे दाखवले, दिग्बंधन केलं. कृष्णांबर म्हणजे काळ्या हरणाचं हे आहे, काळं हरणाचं जीन आहे म्हणजे कृष्णांबर. ते बसायला आसन घेतलं. आणखीन ज्वाळा करून स्वतःचं दिग्बंधन करून घेतलं. आसनावरती पाऊल ठेवलं, एक पायावर उभे राहिले. स्वतःचं दिग्बंधन म्हणजे सगळीकडनं ते श्वास वगैरे कोंडतात आणि जसं समाधी घेताना जसं गुदाला टाच लावायची, श्वास आतल्या आत रोखायचा, तसं काहीच दिग्बंधन प्रकार आहे तो केला आणि शंकराचं ध्यान करत राहिले. शिवषडाक्षरी जो मंत्र आहे तो जपत राहिले. अशी किती वर्षे गेली? 400 वर्षे गेली. तरी पण त्यांचं तप काही संपलं नव्हतं. त्या तपाचं असं तेज किंवा त्याच्या मोठ्या मोठ्या ज्वाळा त्या तपाच्या स्वर्गापर्यंत जाऊन इंद्रपुरीपर्यंत जाऊन इंद्राला लागू लागल्या. मग घाबरला हा मनामध्ये, कारण आधी भविष्य माहिती होतं हे उद्या हरवणार आहेत. तर तिथनं उठला तो आणि विधीकडे गेला. विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्माकडे गेला की बाबा आता काय करायचं, हे दानव तेवढं अनुष्ठान करतायत, आपलं पद हे आज ना उद्या घेणार आहेत. नमोनिया विधिचरण सांगितले सकळ वर्तमान, त्रय दानव करती अनुष्ठान, पद माझे घ्यावया. तेव्हा संगे घेऊन मगव्यासी, विधी पाटला वैकुंठासी, नमोने हरीच्या पदासी, वृत्त सर्व कथिले. हरिणे घेऊनी उभयास, येऊनी प्रार्थले शिवास, दानव तपयोगे देवास, भय चित्ती वाटते. जाणून तयाचे मनोगत, वदता झाला उमाकांत, जाऊनी पूर्वी तो दानव हेत, तुम्ही जावे स्वस्थानी. जाता सर्व सुधा पाणी, वेगे निघाला शूळ पाणी, हिमाचलासी येऊनी दानव सन्मुख प्रगटला. ध्यान लक्षिता निमग्नता, हर्ष झाला से उमाकांता, सुशब्द झाला बोलता, तया लागील आनंदे. सद्भक्ती मनी जाणून तिघासी झालो प्रसन्न, देतो अपेक्षित वरदान, शीघ्र आता ये काळी. जयाचे तुम्ही करता ध्यान, तो मी येथे प्रगटलो जाण, तरी त्यागोनी सर्व चिंता, मागा आता आनंदे. दानो निमग्न असता ध्यानी, मंजूळ शब्द पडला कानी, पाहती नेत्र उघडोनी तो शिवस्वरूप देखिले. त्रय सद्गद होऊनी साष्टांग नमोनी शिवाच्या पाया, पणिद्वय जोडून या स्तुती करती सद्भावे. जय जयाजी उमापती, चारी वेदा खंडगाती, आगाध असे तुझी कीर्ती, केवी वर्णू एकमुखे. पंचवदना विरूपाक्षा, सच्चिद घना कर्माध्यक्षा, मायातीता सर्व साक्षा, जगदात्मिया सर्वेशा.
गजचर्म वसना भस्मलेपना व्याघ्रांबरा नागभूषणा कपालमालू त्रिनयना भक्तरक्षका शंकरा. प्रेमयुक्त ऐकता वचन सद्गत झाला उमारमण मागा म्हणे वरदान देतो वांछित त्रयासी. धुमासुर वदे नमोनी चरणी सद्वर देई हा शूळपाणी जोवर नसे दिवारजनी जोवरी असे दिवारजनी तोवरी मृत्यू नसावा. हरी हरादी विधी हस्ते मृत्यू नसावा त्रय वर्गाते अजिंक्य असावे सर्वाते देवदानव मानवासी. यक्ष किन्नर सुरासुर याही अंशे घेता अवतार अथवा कृत्रिमेही साचार या हस्ते मृत्यू नसावा. शास्त्रास्त्रादी वस्तुमात्री मृत्यू नसावा तया प्रती तिघासी आम्मात्र जगती जय प्राप्ती असावी. पशुपक्षी आदी जीव मात्र सर्व असावे आज्ञांकित विरोधन यावा त्रय बंधूत एक वेळी मृत्यू नसावा. त्रयाते ऐसा सद्वरासी मागोनी धुमासूर लागला शिवचरणी त्रयाणी तेव्हा जोडून पणी सन्मुख उभे राहिले. बोळानाथ पंचवदन अमोघ वदलावर दान दिदले तुमासी संपूर्ण त्रया लागी ये काळी. त्रय भुवनी होईल कीर्ती राज्य कराल त्रय जगती कधीही मृत्यू तुम्हा प्रती कवना हस्ते न होय. परी छळिता गो विप्रसंता आणि जी साध्वी पतिव्रता त्यांचा छळ तुम्ही करता नाश पावाल त्रयही. करावया भक्ताचे रक्षण ज पूर्ण ब्रह्म सनातन तुमच्या निमित्त मात्रे करून अवतार घेईल भूलोकी. आता काय झालं, इंद्र गेला ब्रह्मदेवाकडे, दोघे उठले आणि गेले हरीकडं. ह्यांच्याकडे पण स्टेप बाय स्टेप जावं लागतं. डायरेक्ट पंतप्रधानाकडे अपील करून चालत नाही, ते एकेकाच्या मार्गानेच जावं लागतं. मग हरीने ह्या दोघांना घेतलं आणि शिवाकडे गेले की बाबा रे, हे 2-3 दानव आहेत, ते एवढं मोठं तप करत आहे तुझ्या नावाने, तर ते उद्या इंद्राचं आसन घेतील अशी इंद्राला भीती वाटते, तर काय आता करायचं. शंकर म्हणे जा तुम्ही, मी त्यांना काय पाहिजे ते देतो एकदाचं वर आणि त्यांचं तप मी संपवतो. मग तिथं त्या हिमालयाच्या त्या गुहेमध्ये शंकर प्रगट झाले आणि मंजूळ शब्दात बोलले की पहा, ज्याच्यासाठी तुम्ही तप करताय तो मी तुमच्या समोर उभा आहे, तर तुम्हाला काय मागायचं आहे ते मागा. मग त्याने बघितलं आणि हात जोडले, शंकराची स्तुती केली. स्तुतीला तर सगळेच बाळतात की जय जयाजी उमापती, जय जयकार असो तुझा, तुझ्या 4 वेद अखंड तुझी स्तुती गातात, तू पंचवदन आहेस, विरूपाक्ष आहेस, अशी गजाचं चर्म नेसतोस, अंगाला भस्म लावतोस, वाघावरती बसतोस, व्याघ्रांबर तुझ्या खाली बसायला व्याघ्रांबर घेतो आणि गळ्यामध्ये नागाचं भूषण आहे, असं त्या सगळं वर्णन केलं. मग ते खुश झाले शंकरान, म्हणे काय पाहिजे ते मागा. मग म्हणे आम्हाला असा एक सद्वर दे, चांगला वर दे आम्हाला, आम्ही मागतो तसा दे. जोपर्यंत दिवा आणि रजनी आहे, म्हणजे दिवस रात्र आहे किंवा चंद्र सूर्य आहे थोडक्यात, तो पण आम्हाला मृत्यू येता कामा नये. शिवाय तो शंकरापासून नको, हरीपासून नको, कारण बहुतेकांचा नाश करायला हरी येत असतो. मग तुमच्या दोघांपासून पण नको, आम्ही अजिंक्य राहू दे. आम्हाला देव दानव यक्ष किन्नर सुरासूर कुणी अंशाने अवतार घेतला एखादा, तर त्या अवताराकडनं पण आम्हाला मृत्यू नको. आता हे ब्रह्मदेवाला आहे ना, डोळ्यातनं 2 थेंब पडले तरी अवतार निर्माण होतो. शंकराला भस्म लावताना खडा लागला, तो खडा जमिनीवर ठेवला की त्यातनं भस्मासूर निर्माण होतो. तर असं कुठलंही कृत्रिम काही राक्षस देव काय निर्माण होऊ नये आणि आम्हाला मृत्यू नको आहे. आणि आम्हाला कायम जय प्राप्ती पाहिजे, 3 नगरावर आम्ही जय मिळवावा, 3 लोकावरती, आणि आम्हाला एका वेळी मृत्यू नको कोणाला, असं सगळं गोड बोलून मागून घेतलं. आता शंकर आपले भोळे, त्यातला अर्थ डोक्यामध्ये घेतच नाहीत की हे काय मागतायत, देऊन मोकळे झाले ते. पण तरी पण त्यांनी एक सांगितलं, त्रिभुवन तुमची कीर्ती होईल, पण तुम्ही गायी ब्राह्मण संत सज्जन किंवा चांगली माणसं साध्वी स्त्रिया पतिव्रता स्त्रिया यांचा जर छळ केलात तर तुम्ही नाश पावाल. आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी जो पूर्ण ब्रह्मसनातन जे रूप आहे ते तुमच्या कारणामुळे अवतार घेईल भूलोकी आणि ते मग तुमचा नाश करेल, तर त्याला काय बाबा मी जबाबदार नाही. त्रय वेळा तो प्रगटोनी त्रयासी मारील समरणांगणी ऐसा सद्वर अर्पोनी गुप्त झाला ते काळी. सद्वर अर्पोनी जाता शिव हर्ष पावले त्रय दानव तेव्हा नित्यकर्म सारून सर्व स्वाश्रमासी निघाले.
शीघ्र सदनी येऊनी वडलासी नमिती आनंदानी संतोषला मानसी मुनी माता मोद पावली जोडून या दोन्ही कर सांगते झाले सविस्तर तप करून या दुर्धर प्रसन्न केले शिवासी. आता शिवानं अजून काय सांगितलं, जे काय परब्रह्म स्वरूप आहे ना ते 3 वेळा अवतार घेईल आणि तुमच्या एकेकाला मारेल असं सांगितलं आहे. आता ह्यांना काय ते डोक्यात एवढं ह्यांनी घेतलं नाही. वर मिळाला ना आनंद झाला आणि आपल्या आश्रमामध्ये आले, आईवडिलांना नमन केलं आणि शिवाकडनं आम्ही तप केलं आणि आम्ही कसा वर मिळवला ते पण सांगितलं आहे. शिवे दिदले वरप्रदान त्रिभुवनीचे राज्य कराल पूर्ण अंकित होतील सुरगण मृत्यू नसे त्रयासी आनंदे वत्ता ऐसे सुत मुनी झाला हर्ष भरित माता हर्षोनी खचित मुख कुरवाळी तयाचे काही दिवस आनंदाने राहिले तिघे पितृसदनी आज्ञा मागती पद नमोनी मुनी लागी ते काळी जिंकावया धरणीपती आज्ञा देई आम्हा प्रती ऐसे मुनीने ऐकता पुत्रोक्ती सुख पावला मानसी म्हणे करा गो ब्राह्मणाचे रक्षण रक्षण करा येता शरण पुत्रवत करा पालन प्रजाननाचे सर्वदा ऐकता ऐसी पितृवाणी नमोनिया पितृचरणी तिघे निघाले आनंदाने दिग्विजय करावया वसुंधरा सर्व जिंकोन दैत्य केले आपण आधीन दानवसेना संगे घेऊन धरणीपती जिंकले कित्येक नृप बलिवंत समरी जिंकती कृतांत परित्रया पुढे होनी बलहत नमन करती भेटोनी वर्जोनी एक काशिकापुरी नवखंडे जिंकली सारी राव स्थापने निज पदावरी करभार प्रतिवर्षी नेमिला भूमंडळ सर्व जिंकोनी वेगे जावनी लंका भुवनी रावण कुंभकर्ण समरणांगणी पराभविले धुमासुरे रावणासी तेव्हा पाचारुनी स्थापन त्या लंका भुवनी मान अद्भुत देवनी गौरव केला तयाचा सचिव नेमोनी कुंभकर्ण लंकेसी ठेवला तथा रक्षण रावणासी संगे घेऊन पाताळ भुवनी पातले अतिदुर्धर दानव भार की पसरला थोर सागर झाला भोवत हाहाकार दानव भार लक्षोनी राजे जिंकोनी समरणांगणी वीरविख्यात झाले रणी दानव अजिंक्य ते क्षणी पाताळ भुवनी पातला धुमासुरे ते काळी रावस्थापनी स्थळोस्थळी प्रतिवर्षी करभार नेमून बळी मृत्यूलोकी पातला धुमासुरासी प्रार्थोनी धूमकेतू जातसे इंद्रभुवनी अमित दळभार घेऊनी नंदनवनी पातला देवेंद्रासी सांगती हेर धूमकेतू दानव बलसागर सवे सेना अतिदुर्धर नंदनवन व्यापिले विध्वंसले तेने सकळवन रक्षका केले भवताडन आम्ही दूर होतो म्हणून फावलो त्वरे पळावया दीनवदने वदता दूत देवेंद्र झाला क्रोधयुक्त सेना घेऊन अपरिमित नंदनवनी पातला समरी होता झोट धरणी सुरे संवारली दैत्यवाहिनी धूमकेतूने हे लक्षणी समरभूमीसी लोटला सोडून या दिव्य शर करत सूरसेनेचा संवार तेव्हा सन्मुख येऊनी वज्रधर सोडतसे आवेशे समरी झाला हा हक्कार दानव पळती त्यागून समर कोणी न येती समोर मारा आणि वार लक्षणी तेव्हा धूमकेतू वेदोनिरती क्रोधे चाप घेऊन हाती दिव्य सायके अमरपती जर्जर केला ते काळी सूर्य अग्नी यमवरुण अष्टदिक्पाळादी संपूर्ण करते झाले रणकंदन दानवा सन्मुख येवोनी. मग काय झालं, हे तिघं आले, थोडे दिवस आश्रमात राहिले आणि आता म्हटले आम्हाला सगळं जग जिंकायचे, आम्ही चाललो. बापाने आशीर्वाद दिला जावा म्हणून. मग ह्यांनी एक सैन्य घेतलं. पहिलं पृथ्वीवरती पाताळात गेले, पाताळ जिंकलं, पृथ्वी जिंकली, लंका जिंकली, रावणाला आणि कुंभकर्णाला पराभूत केलं. मग कुंभकर्णाला तिथं सचिव म्हणून नेवलं आणि रावणाला आपल्यासोबत घेतलं पाताळातले दानव जिंकायला. आणखीन जिथं जिथं जिंकतील तिथले तिथले भले भले राजे होते, शत्रूला पार काळाला पण कापविणारे, म्हणजे त्यांच्या शूरत्वापुढं काळ पण कापत होता. पण त्यांना पण जिंकलं आणि प्रत्येकाला तिथंच नेमलं आहे परत, पण आपलं मांडलिक म्हणून नेमलं आहे आणि तुम्ही मला कर द्यायचा म्हणून सांगितलं आहे. मग पाताळात गेला, पाताळाचे दानव सगळे जिंकले. मग एक भाऊ उठला, तिकडे स्वर्गात गेला आणि तिकडे मागे लागला धूमकेतू. हा पहिला धूमकेतू, धूम्रवर्ण, 3 भाऊ आहेत ना हे. तर मग तिथे मागे लागला तो. त्यांची नावं काय आहेत? धुमासूर, धूम्रवर्ण, धूमकेतू.
धुमासूर. हा धूमकेतू गेला स्वर्गामध्ये स्वारी करायला. मग तिथे ते नंदनवन सगळं त्याचं हे केलं, नाश केलं आणि तिथल्या सेवकांना ताडण केलं. मग बाकीचे धावत धावत इंद्राकडे आले आणि म्हणाले, बाबा असं असं झालंय, धूमकेतूनं स्वर्गावरती स्वारी केली. मग हा आकार माजला. मग इंद्र स्वतः गेला लढाईला. मग इंद्रापुढे पहिले ते दैत्य पळाले. मग पुन्हा धूमकेतू स्वतः आला. मग तो इंद्राशी लढू लागला आणि मग सूर्य अग्नी वरून सगळे आहेत ते रणकंदन केले दानवाच्या समोर येऊन. आणि दैत्याचा वध करायसाठी देव आणि एकमेकाशी लढाई करत राहिले. दैत्यवधे इच्छोनी मनी आश्रय प्रेरती चौकडोनी, दानव भार संवारीला रणी वीर पळती दश दिशा. धूमकेतूस लक्षोन समरी क्रोधे वज्र घेऊन करी, वेगळे टाकले दानवावरी त्या वेशे ते काळी. दानवाचा करावया चेंदा वरुणे फेकली दिव्य गदा, देव पावले रणिमदा मागे न सरती कदापि. भानुने त्वरे क्रोध भरी अस्त्र प्रेरले दानवावरी, सोमे खड्ग घेऊन करी दानवावरी लोटला. सर्व मिळवणी सुधा पाणी अस्त्रे प्रेरती चौकोडणी, कोणी ओढण काढोनी दानवावरी धावले. त्याने धूमकेतू क्रोधावला सर्व अस्त्र जाळणी वारीला, जर्जर केले सुरपाळा दिव्य सायक वर्षोनी. सुरसेनेचा केला संहार कोणा उचलो न दे कर, घाबरे केले सकळ सूर रण त्यागून ते पळती. इंद्रादी सर्व सुधा पाणी पातले वेगे सत्यभुवनी, सांगते विधीसन मोनी दानवे घेतली सुरपदे. समरी जिंकले आम्हासी हारुण्यतील सुरस्त्रियासी, तरी रक्षण करी या समयासी शरण पातलो तव पाया. सुरविधीची करता स्तुती तेने तो पातला दानवपती, घाबरे सर्व झाले चित्ती दानव सेना देखोनी. आश्वासी तेव्हा विधी सर्वासी वदितो आता दानवासी, चिंता न करावी मानसी मतकुण प्राय रगडितो. विधी होऊन या सक्रोध, मतकुण म्हणजे ढेकूण, ढेकणाप्रमाणे रगडून टाकतो असं ब्रह्म्याने सांगितलं. काय झालं, आधी देवांनी पुष्कळ आपले शस्त्रभार सोडले. सूर्यानी, सोमानी, कुणी खड्ग, कुणी गदा, कुणी वज्र सगळं दानवांवरती टाकलं चेंदा करायला त्यांचा. दानव दळ घाबरलं, राक्षसाचं दळ मागे सरलं. मग ते धूमकेतूनं बघितलं. मग मात्र त्याने अस्त्रजाळ सगळा तो निवारला आणि सुरांवरती इतके बाण टाकले, असं दिव्य सहाय्यक म्हणजे धनुष्य दिव्य सहाय्यक घेतलं आणि इतके बाण टाकले की सगळे सूर घाबरले आणि पळत पळत गेले कुठे, ब्रह्म्याकडे, की आमचं सगळं स्वर्ग जिंकला आहे, आमची पदं घेतलीत त्यांनी, आता आम्हाला यापासून सांभाळ. ब्रह्मदेव बघतो एवढी मोठी सेना, तो पण घाबरतो खरं, पण तरी पण म्हणतो ठीक आहे, मी याला ढेकण्याप्रमाणे चिरडतो, घाबरता कशाला. विधी होऊन या सक्रोध सम्रासी झाला तत्काळ सिद्ध झाले समस्त विबुध, आश्रय देखोनी विधीचा. दृष्टी लगता दानव भार विधी झाला से क्रोधासूर, समरणांगणी लोटला सत्वर अति आवेशे करोनी. वाद्यनाद झाला रणी नाद कोंदला ते गगनी, दिग्गज कापे ते क्षणी धुराळा गगनी न समाय. कमलासन क्रोधायमान वेगे चढवणी शरासन, सायक दिव्य सोडून दानव कंदन करतसे. अनंत दिव्य शस्त्रेश्वर प्रेरता झाला हा हक्कार, रावणाधिक वीर थोर सुटला धीर सर्वाचा. आचाट लक्षणी विधीचे बळ पळू लागले दानवदळ, रणी झाला हल्लकल्लोळ वीर पळती दश दिशा. क्रोधे धूमकेतू त्वरे धावला समरी विधीस पाचारीला, दिव्य सायक वर्षता झाला नोहे गंती तयाची. हाके देऊनी गाजविता गगन दानवासी बोले वचन, समरी घेल तुझा प्राण पुन्हा न जासी माघारी. गर्व धरून या चित्ता आलासी मूर्खा या ठाया, मज सवे भिडून या यशन पावे सर्वदा. विदेची ऐकून या वाणी धूम्रकेतू वदे ते क्षणी, आजी समरी तुझं लागुनी बंधन करुनी नेईन. ऐसे बोलणी उत्तर चापी लावणी दिव्य शर, सुरसेनेचा संवार करत उठला ते काळी. नारदे युद्धावलोकिता विचार करी स्वचित्ता, कष्ट पावेल विधाता संग्राम करता दानवासी. त्यातून आस मजला युद्धाची ती पूर्ण करावी या तासाची, यास्त सहाय्यता करून देवाची युद्ध कौतुक विलोकावे. ऐसा दार्द विचार करी स्वमनी, म्हणे सहाय्य आणावा चक्रपाणी, जवरी जिंकिला नाही रणी दानवानी विधी ते.
ऐसा विचार करून चित्ती येऊनी न मिला कमलापती. रणवार्ता सांगून तयाप्रती म्हणे विधी संकटी पडला असे. विधी म्हणजे ब्रह्मदेव. दानवे जिंकोनी सुरासुर विधीस केले जर्जर. तर तू जाऊन सत्वर सहाय्य करी ये वेळी. पराक्रमी तू अति घन दानव वदले तू महान. तुझ सवे युद्ध कंदन करता नसे भुवनत्रयी. मग काय झालं आता ब्रह्मदेवाचं आणि त्या धुमासुराचं युद्ध सुरू झालं. आता इथं ब्रह्मदेवाचा पराक्रम दाखवला आहे ना, तर आता पण ब्रह्मदेवाला कुठे लढाई तेवढा पराक्रमी दाखवला नव्हता. मग त्याने इतके ते बाण सोडले, त्याचं बळ अद्भुत आहे की सगळं रावणासकट सगळे वीर असे हरले दानवाचे आणि पळत सुटले. मग शेवटी यांना वर आहे ना तिघांना, त्यामुळे हे कोणाचंच काही यांचं कोणी करू शकत नाही. धूमकेतू त्वरेने धावला आणि विधीला म्हणाला, अरे मी तुला आता बांधूनच देईन. विधी म्हणतो, तुला मोठा गर्व चढलाय म्हणून तू इथं आलायस, मी तुझा जीव घेईन. असं दोघं एकमेकाला बोलतात. पण प्रत्यक्षामध्ये त्याने विधीला जर्जर करून सोडलं. आता नारदाने हे युद्ध बघितलं. नारद म्हणजे जोपर्यंत तो नारद ब्रह्म्याचा नातू आहे ना, का ब्रह्म्याचा पुत्र आहे नारद. मग आता जोपर्यंत म्हणे विधी हारत नाही तोपर्यंतच मी हरीला मदतीला घेऊन येतो. मग गेला पळत पळत हरीकडे, सांगितलं असं सगळं युद्ध चालू आहे आणि विधी आता संकटात आहे. तर तू आता पण एवढे राक्षस सगळे तू वधलेले आहेस, तर तू आता जा मदतीला. अनंत अवतार घेऊनी गोब्राह्मणासी रक्षिले. नारदाची ऐकता वाणी क्रोधावाला चक्रपाणी. गरुडा रूढ होऊन त्वरियेनी समरभूमीसी पातला. संग्रामी गोऊने हरीसी नारद गेला से कैलासी. नमोनिया शिवपदासी सांगता झाला रणवार्ता. धूमकेतू येऊन स्वर्गासी समरी जिंकेले सुरासुरासी. विधी प्रवर्तता युद्धासी दानवे जर्जर केले त्या. तयाचे सहाय्य करावया मी प्रार्थोनिया लक्ष्मी प्रिया. युद्धी गोवला नेवोनिया तरी हरीसी सहाय्य करी तू. तुवाच तयासी देऊनी वर केलासी सर्वाचा संवार. तरी समरी जाऊनी साचार रक्षण करी देवांचे. हे नारदच करू शकतो, कुणालाही जाऊन सरळ तोंडावरती बोलू शकतो. आता नारद काय केलं, कृष्णाला नेलं, चक्रपाणी विष्णूला नेलं, त्याला सांगितलं रक्षण कर. त्याला युद्धाला पाठवलं आणि आपण कैलासाला गेला आणि कैलासाला त्याला सांगितलं की तूच दिले वर म्हणे आणि तूच नाश केला सगळ्यांचा. आता म्हणे विधीला तर जर्जर केलंय, आता मी कसं तरी हरीला घेऊन गेलोय, आता तू पण चल म्हणे सहाय्य करायला, असं नारदाने त्याला सांगितलेलं आहे. समरी जाता तू शूळ पाणी दानव न मिल तुझ लागुनी. युद्ध न करी समरणांगणी दत्तवर पुत्र तुझा मनोनी. जरी तुझसी युद्धी प्रवर्तता वदितयासी उमाकांता. नारद वाक्य हे ऐकता शिवक्रोधावला ते काळी. वीरभद्र आणि षडानन निघाले संपूर्ण शिवगण. ब्रह्मपुरीत येतो जाणून ब्रह्मपुरीस येतो जाणून विधी हर्षला ते काळी. शिववेगे तये क्षणी दानवासन्मुख ठाकला रणी. आसुरे तयासी लक्षोनी आवेशलासे ते काळी. दानव वदे शंकरासी येथे व्यर्थ कासया पातलासी. यश कदान ये तुझसी भिडता रणी मज सवे. देवादिदेव तू उमारमण पूर्वी वदलेसी दैत्य महान. तो समय नोहे हा जाण विचार करी स्वचित्ती. दानवाचे ऐकोनी वचन वदे तयासी पंचवदन. तुझला देता वर प्रदान केला संवार सकळांचा. तरी आता मी तुझला समरी वदीन सत्य निर्धारी. शिवोक्ती ऐकून ते अवसरी वदे दानव उत्तर. निश्चयाने करता सत्यभक्ती तिनेच वर प्रदान पावले आम्हा प्रती. जरी भक्तीनं करता निश्चिती वरप्रदान असीन पावतो. तव भक्ती ही संचरो हृदयात पुरविलास आमचा मनोगत. तरी भक्ती आदिन तू उमाकांत श्रेष्ठ ही भक्ती तुझ हुनी. तरी मी आजी समरणांगणी सुरास आता तुझ लागोनी. दृढबंधन करोनी कारागृही घालीन. उभयताची ऐकता वाणी आनंदे नारदनाचे तय क्षणी. म्हणे मी बरवी केली करणी युद्ध नयनी लक्षावया. ऐसा विचार करता मुनी मोद पावला तेव्हा मनी. नाचे टाळी वाजवूनी गगनोदरी ते काळी. देवदानव आता समरणांगणी भिडतीला आजी हे पाहिन नयनी. आजवरी स्वर्गीना आला कोणी रण करावया सुरासी. युद्ध होईल अति अद्भुत दानवासी होईल जय प्राप्त. कथानक हे रसिक बहुत पुढील अध्यायी श्रवण करा.
चिंतामणी विजय ग्रंथ गणेश लीला ही अति अद्भुत. संमत श्री गणेश भागवत षष्टम स्कंदी असे ही गणेश भागवतामध्ये ही कथा आहे, ती मी इथं सांगितली. धुंडीरक्षका श्री मोरेश्वरा, दयासागरा विश्वेश्वरा, तव लीला ही सर्वेश्वरा, वदविसी दास मुखाने. देवादिदेवा श्री गणराया, धुंडी विनटला तुझ्या पाया, कृपा करुणी देवराया, वदवी हृदयस्तव सोनी. सत्कथा ही थोर पावनी, वदविता तू चिंतामणी, नामी रंगली अखंडवाणी, देवा कृपा ही तुझीच. ऐसा देवादिदेव तू सनातन, अलक्ष्य अगोचर परिपूर्ण, करावया भक्तरक्षण, निर्गुण सगुणात्मक प्रगटलासी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त चतुर्थ अध्याय रसाळ हा. तर मग आता काय झालं, शंकराला पण पाचारण केलं नारदाने, त्याला पण चढवलं. नारद तेवढी कामं करतो, तूच म्हणे वर दिला, तूच सगळ्यांचा नाश केला, तू चल आता युद्धाला. तुला बघून कदाचित तुझा वरदत्त पुत्र आहे, तू वर दिला म्हणजे मुलं झाले तुझे, म्हणतो कदाचित तुला नमन करल आणि युद्ध थांबल. शंकर गेले. शंकर म्हणले आता तुला मी सोडत नाही, तुम्हाला मी हे केलं, वर दिला, तर तुम्ही कित्येक लोकांचा संहार केला आणि तुम्ही दुष्टच आहात राक्षस सगळे. तर तो काय म्हणतो शंकराला, तू काय आता मला जिंकू शकत नाही, तो काळ गेला जेव्हा तू अनेक असुर मारलेले आहेस, पण तूच तर वर दिलाय. जेव्हा आम्ही खरं हे केलं, काय तप केलं, तेव्हा आम्हाला वर मिळाला आहे, असा मिळालेला नाही आहे. आणि तप तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तुलाही माहिती आहे की तपामुळेच तू आम्हाला वर दिला होता, तर सिद्धी मोठी आहे तुझ्या पुढं. तर त्याच्यामुळं आम्ही तुझ्यासकट सगळ्यांना बंदिवान करू आणि तुरुंगामध्ये टाकून जाऊ. आता नारदाने ही प्रश्न उत्तरं ऐकली आणि नारद आनंदी झाले. बरं झालं म्हणे, आता देवादानवाची जुंपली. आत्तापर्यंत स्वर्गात कोणी देवांवरती अशी स्वारी केली नव्हती, आता यांच्या युद्धाची गंमत मी बघतो, असं सांगून इथे हा अध्याय समाप्त झाला आहे. आणि आता युद्धाचं पुढील काय होतं आहे कथानक, ते आपण पुढच्या अध्यायात बघूया. गणपती बाप्पा मोरया.